हा हा हा, थंडी तर काय पण पडली आहे भो. मी तर एक हप्ता झाला आंघोळ पण नाही केली आहे. बरोबर बोलतोय, मया जीव तर कपडे काढूच नाही बोलत आहे. ते तर काही पण नाही दादा, मी तर 8 दिवसापासून हागायला पण नाही गेलाय. विचार करा ना, हात लावल्यावर इतकी थंडी वाजते तर तिकडे किती थंडी वाजत असणार. ओ बापा, तू पहिले संडासला जाऊन रे बापा, नाही तर इकडे घाण करशील. का हो काका, तुम्ही तर काही पण नाही बोलत आहे, फक्त मट तोंड बघताय. काय बोलू बापा, काल रात्री पाणी पिलं तर नळल्यावरती कसा बरं जमी गेलाय. ओ काका, माडी शेका ना आगे खाली, बर्फचं पाणी होऊन जाईल ना. बाकी तुम्ही काही पण बोला दादा, थंडी लय बेकार पडली हा टाइम. ह्या वर्षी पाऊस ऑक्टोबर पर्यंत पडला, आता थंडी काय मई पर्यंत राहते की काय. अरे हे तर काहीच नाही रे बापा, थंडी तर आमच्या जमान्यात होती. काका, कोणत्या संच्या मॉडेल आहे तुम्ही? तुम्हाला सांगतो पोरांनो, आम्ही संडासात डब्यात पाणी घेऊन जायचे तर पाण्याचा बर्फ होऊ जायचा. का हो काका, मग धुवायचे कसे तुम्ही मग? कशाले धुत असतील, बर्फ घसत असतील ना. बरं मी काय बोलतोय, मी ना 8 दिवसापासून केसाला तेल लावलं नाहीये. ती घरातली पॅराशूटची बॉटल पण जमी गेलीये. ते बॉटल मधलं तेल लावलं तर लोक बोलतात काय तूप लावून आलाय की काय. का हो काका, तुमचं तर लग्न झालंय ना, मग जा ना घरी. आम्ही तर खुल्ले सांडे. घरी जा, घरी मजे करा. काय नाही रे भो, नवीन नवीन चांगलं वाटतं. 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात. दिवसभर किरकिर करत राहते, बोलते स्वेटर आणून द्या, चादर आणून द्या, हे आणून द्या आणि ते आणून द्या. हा मग काका, तुम्ही पण घेऊन द्या ना हो काकूंना चादर आणि स्वेटर. अरे बापा, काय काय घेऊन देऊ, बरबाद झाला ना मग तिच्या पायी. काय बी बोला काका, देवाची लय कृपा आहे तुमच्यावर. तुमचं लवकर लग्न होऊन गेलं. आणि 35 40 वर्षाचे पोरं रणवे फिरताय. दिवसभर बिचारे काम करता आणि रात्री 90 हाणून झोपता. अरे बापा, तुला काय वाटतंय, ज्याचे लग्न झालंय तो खुश आहे का? मग मला सांगा, ज्याचे लग्न झालं नाहीये त्याच्याकडे काय ऑप्शन आहे मग? दादा, चालवायची ना हातगाडी. का रे हो, तुला बोलायला लागलाय, सांगू का तुझ्या बापाले? चला आता लग्न करून काय फायदा नाही, आता पहिल्यासारखे पोरी काय राहिले नाही. चला आपण त्यांच्या भरोश्यावर राहू, ते पहिले आता दुसऱ्यासोबत. बरोबर बोलला भावा तू, मोठे मोठे क्रिकेटर मोठे मोठे ऍक्टरचे ललाग होत आहेत, आपण काय मग? बरोबर बोलला भावा, त्याकरता लग्न नाही करायचं, सण खायचं, सण राहायचं, सण मजा मारायची, नो लव नो टेन्शन. वयात आल्या आता पोऱ्या. ते सर्व सोडा काका, मी काय बोलतोय, काकूंना स्वेटर आणि चादर घेऊन द्या, नाहीतर माहित पडतंय काकू पडून गेले चादरवाल्यासोबत. अरे बापा, ती गेलीये माहेरी महिन्याभर पासून. म्हणून काका तुम्ही इतके बारीक होत चालले. का रे हो, तुझ्या बापाच्या वयाच्या आहे मी असं मजाक करतो का? काय पण म्हणा, पण ह्या काळात लग्न करणं काय परवडत नाहीये, महागाई किती वाढलीये. बरोबर बोलतोय भावा, गरीब माणसाच्या बसची गोष्ट नाहीये. बायकांचे खर्च किती वाढले, लिपस्टिक आणून द्या, पावडर आणून द्या, हे आणून द्या, ते आणून द्या. बरोबर बरोबर बोलला बेटा, मला तर चांगला अनुभव आहे ना. का रे हो, उठ रे अडून, का पादू राहिला, चड्डी धाकशील नाही तर. का रे हो, उठतोय की जीव तुझ्या कमळात लाट. जाय घरी जाय, हागून ये. का हो काका, मी काय म्हणतोय, आमच्याकरता मुलगी बघा ना. का रे, तू आता तर बोलला की लग्न नाही करणार, लय खर्च आहे हे ना ते. काका, लग्न तर करावं लागेल ना, का आयुष्यभर रणवा फिरू. बरं बरं, असं आहे तर मग बघतो तुझ्याकरता मुलगी. मला हे सांग, तुला कशी मुलगी पाहिजे? मले तर कशी बी चालेल ना, फक्त मुलगी असायला पाहिजे ती, आणि जिवंत पाहिजे फक्त, बस. हो बापा रे, हातले तुम्हीला दिसतोय. बरं बरं, बघतो रे बापा तुझ्याकरता मुलगी. बरं बरं चालेल काका, आता आम्ही जाता, लय थंडी वाढलीये, तुम्ही पण निघा आता. पप्पा, ओ पप्पा. हा बोल रे बेटा, काय बोलतोय? पप्पा, मी काय बोलतोय, ह्या वर्षी लय थंडी वाढलीये. हाव ना बेटा, बघताय ना तुझ्याकरता मुलगी. ओ पप्पा, मी मुलगी बद्दल नाही बोलते, म्हटलं मला स्वेटर घेऊन द्या. पाहिलं हो, माझ्या घरच्यांनी पण मनावर घेतलं आता. भावात लय थंडी पडली हा टाइम, तुम्ही पण लग्न करून टाका. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असणार तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर तुमचं पण लग्न होणार.